नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि आता 8:30 वाजलेले. घरातले कामं सर्व बाकी आहे माझे. आणि पहिले डबा करायचा आहे. डब्यामध्ये पहिले मेथीची भाजी करून घेतलेली आहे मी आणि 2 चपात्या टाकायच्या आहे फक्त डब्या याच्यासाठी, पेशंटसाठी. आणि आम्हाला मेथीचे पराठे आणि ओली चटणी बनवलेली आहे शेंगदाण्याची. तर पराठे होत आहे. बाकीचे पराठे मी शेकू लागली. म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते सकाळीच आज. तर यांनी काय पराक्रम केलेला आहे गुडिया राणीने. तर इथं कोणी केलं आहे? दादाने. हे बघा इथं लिहून ठेवलं आहे त्यांनी बटनांवरती. इतके हुशार आहे माझे पोरं, काय कमाल करतात. तिने कपडे घातले नाही म्हणून पळून गेली ती. तर चला. आणि बाहेर मोटर लावली आहे ना, तर मोटरचा आवाज येतो, त्याच्यामुळे मला दरवाजा लावा लागतं आणि गाडींचा बी आवाज येतो. तर पराठे होत आहे. जा तिकडे जा. बाकीचे पराठे झालेले इथं. आणि मेथीची भाजी बी करून घेतलेली मी. मेथीची भाजी आणि इथं मेथीची भाजी थोडीच बनवली पेशंटसाठी. पसारा पडलेला आहे माझा. आता डब्बा झाला का मग नुसतं आवरायचंच काम राहील. आणि मागचं बी आवरायचं राहील. तू इकडे तिकडे काम फिरते. तर चला, रोजचंच काम आहे. आणि आता मी हे पराठे शेकून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर भाजीला बी काही सुचत नव्हतं आणि मेथी पण होती आमच्याकडे, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता मग मेथीचेच पराठे करून टाकू आपण. आणि आज बुधवारच्या बाजारात ताजी मेथीची भाजी भेटली होती आणि खूप छान लागते या दिवसाची मेथीची भाजी. तर इथं पराठे होते मस्त गरमागरम. मला दवाखान्यात जायचं आहे. मला पण बरं नाही आहे आणि यांना पण बरं नाही आहे. 2 दिवसापासूनच बरं वाटत नाही आहे. त्यांना बी पाठीत चमक भरलेली आहे आणि मला तर पूर्ण असं उभं राहिलं की असं थकवासारखं, कमजोरीसारखं आलेलं आहे. तर मी दवाखान्यात जाते आता. दवाखान्यात जाऊन येते आणि डॉक्टर काय सांगता ते बघते. चला मग मी तिथून येते आणि मग बोलते. दवाखान्यात आलेली आहे आणि इंजेक्शन घेतलं मी. आणि ते मध्ये गेलेले. मी आता बाहेर बसलेली. नर्स ताई इथं बसली. हे मध्ये गेलेले आणि मी बाहेर बसलेली निवांत. काही पण नाही. तर चला घरी गेल्यावरच बोलते तुमची. गोळ्या दिल्या डॉक्टरांनी आणि सलाई लावायचे म्हणत होते. BP लो आहे माझीवाली. तर आणि गोळ्या दाखव गोळ्या. अरे सलाई लावायची म्हणत होते डॉक्टर मला. काही नाही लावलं. 2 इंजेक्शन आणले. बरोबर. हे काय आहे? ग्लुकोज. काय वगैरे लावलंय? BP तुला? BP लो होऊन जात होती माझी. चला मी जेवण करते आणि गोळ्या घेते आणि आराम करते थोडासा. आज रिलॅक्स राहते दिवसभर. माझ्या मम्मीने सर्व धुवून टाकलं. आता इथं मम्मी पोर्चमध्ये पाणी मारते. कारण इथं आहे ना ह्या लिफ्टची ना खूपच घाण होऊन जाते, त्यामुळे बघा ते घाण निघते. मम्मी मॅट पण धुवून टाक. अरे किती घाण होतं ते माहिती का? फोटो पूर्ण त्याचं आंघोळ केली का फ्रेश वाटायला लागली. दुपारी आंघोळ बाजूला. क्लीन झालं.
हे बघा किती ऊन आहे डायरेक्ट. तीन वाजलेत ग बाई. तिकडे जा पुढे, एक एक झाडाला, प्रत्येक झाडाला पाणी टाकते आता. असं पाणी टाकावं लागतं म्हणून. एवढे उन्हाळ्यात सुद्धा एवढे हिरवे झाड आहे आमचे. हे बघा, हे लिंबूचं झाड बघा किती हिरवंगार आहे. आणि हे तिकडे फुलांचे झाडं पण हिरवेगार आहे. उरको सर्वांना टाकून दे. आणि ते याच्याला ब्रह्मकमळला पण टाक, पूर्ण फुल टाक पण. आणि आपले कपडे पण सुकले गेलेले आहे, कपडे पण काढून घेईन मी आता. इकडे पण सर्व आता हे पुसून घेते. शिडी वगैरे, बंगई वगैरे सर्व थोडं थोडं ओलं होतं ना, ते पूर्ण पुसून घेते मी. तर अजून घरं पुसायचे बाकी. पहिले म्हटलं बाहेरचं आवरून घेते. बाहेरचं आवरले म्हणजे घरात घाण पाय येत नाही, त्याच्यामुळे मी पहिले बाहेरचं आवरून घेते. तर आता चहा पाणी वगैरे झालं आणि पूर्ण काम माझं तसं पडलेलं होतं. तर मी आता सर्व आवरून क्लीन झालं आहे, माझं घर पूर्ण आवरलं गेलेलं आहे. आणि गुडिया राणी चालली हळदीला तिच्या मैत्रिणीसोबत. काल पण गेलेल्या होत्या त्या मेहंदीला आणि आता हळदीला चालल्या. तर माझं घर पाहिलं होतं तुम्ही, खूप घाण झालेलं होतं. आणि लाईट लावते मी, 1 मिनटं. तर माझ्याकडे परत 2 गाड्या भरून पाहुणे आलेले होते. तुम्हाला असं वाटत असणार आहे आता इकडे किती पाहुणे येतात भाऊ असं. तर खरंच माझ्याकडे पाहुणे आलेले होते आणि लहान मुलं पण होते. हे बघा, मी ते चहाचे कप आणि ग्लास दाखवते पूर्ण. हे बघा, 2 गाड्या भरून आलेल्या होत्या पूर्ण. मी आता चहा पाणी करून मुलांना बिस्किट वगैरे टोस्ट दिलेले होते मुलांना खायला. आणि आता फक्त किचन माझं एवढंच आवरायचं बाकी आहे. आवरलेलं आहे, क्लीन आहे, फक्त भांडे सेट करायचे बाकी आहे माझेवाले. तर मी आता हे भांडे सेट करून घेईल. आणि आज बुधवारचा बाजार पण आहे, बुधवारच्या बाजारात जायचं आहे मला. आणि या मुलींना मी तयार करत होती, त्या बाकीच्या तयार म्हणजे त्यांच्या तयार झाल्या. पण त्या दिदीला युगाला मी हेअरस्टाईल वगैरे करून दिली, त्याच्यामुळे मी इथं बसून गेली. म्हणून ते माझं किचन राहून गेलेलं आहे आवरायचं. तर मी आता तेवढं क्लीन करून घेणार. आणि 6 वाजता मी 6-6:30ला मी बाजारात जाणार. कारण की आता बघा 6 वाजून जातं, 6:30 वाजून जातं तरी ऊन राहतं. तर ऊन कमी झालं का तरच जाईन, कारण की मला पण बरं नाही आहे. मी पण गोळ्या औषधी आणि आज इंजेक्शन घेऊन आली, तुम्ही तर पाहिलंच. तर चला मुलींना मी बाहेर पाठवते. का गं येत आहे का, येत आहे तुम्ही? तर त्यांना यायचं आहे व्हिडिओमध्ये. चला या इकडं. कुठं नाही ग बाई, तसेच राहतात इथे. तिचे केस आहे ना इथे इरले ना कुठं. हां मग ते राहू दे. मग ते मी ना असे करून दिले तिला, थोडे टाईट व्हायला पाहिजे म्हणून. खूप छान आहे बघ, दाखव तुझी हेअरस्टाईल किती छान वाटते. आणि आमच्या गुडिया राणीला काहीच पटत नाही. किती क्यूट दिसते परी, दोघी पर्या दिसत आहे बघ, खूप छान. हे बघ एक परी अशी पडली. तू ग बघ, ही पण छान दिसते. सर्व दोघीजण छान वाटतात. काल पण खूप छान वाटत होते. चला मग तुमचे फोटो काढायचे आहे का, फोटो काढायचे आहे का सांगा मला. ठीक आहे, फोटो काढून देते. चला मी यांचे फोटो काढते. काय पप्पी घेतली का? चला जा, ऊन या, चप्पल घालून जा, व्यवस्थित जायचं. आणि केव्हा येणार आहे तू? मुलीचा हां कॉल करू तर हां व्यवस्थित मम्मी जर बेड बी लागला नाही पप्पा आहेत ना सोडून देतात. हां सोडायला लावजो बेटा. हो सोडून देतात. मी बाजारात जाणार आहे गुडिया, घरी कोणीच राहणार नाही. मग नंतर आम्ही डायरेक्ट रात्री 10-10:30 होते ना. हां पण मग यायचं नाही गोवामध्ये. मी आता बाजारात जाईन थोड्या वेळाने. मला ते किचन वगैरे आवडते. आणि चप्पल विसरजो नको बाई. नाही ग बाई, चप्पल माझे कशी आहे. हां बाय बाय. गेट लावून घ्या.
तर चला, मुली चालल्या गेल्या आणि कृष्णा पण ट्यूशनला गेलेला आहे आणि हे पण दवाखान्यात जात आहे. मी पण जाईन बाजारात. तर हे काय म्हणता काय माहिती, नाही तर मग बाजारात सोडून देतील ते मला आणि मी बाजार करीन. तोपर्यंत ते दवाखान्यात जातील आणि तिथून आल्यावर मग मला घेऊन येतील, तिकडनंच घेऊन येतील. आणि आज माझं नाही, हे डोकं पण दुखतं आहे, खूपच डोकं दुखतं आहे माझं. तर चला, मी बाजार करून येते. तर बाजार करून आली आणि आता 8:30 वाजता कोण चहा घेत असणार का? आम्ही चहा घेतो, या सर्वजण चहा घ्यायला. हां हां, सर्वजण चहा पित आहे. इतके तलपी चहा मला मिळेल. 8:30 वाजता चहा पिणार तुम्ही. तर मी सकाळचे आमचे पराठे पडलेले आणि एक्स्ट्रा बनवलेले होते, तर एक्स्ट्राच झाले ते. पाहुणे रावणे काही कोणी आलं नाही, काही खाऊन कोणी गेलं नाही. तर आमचं 4-5 होऊन जाणार आहे, 4-5 जणांचं होऊन जाईल. आमचे असे पराठे पडलेले आहे. तर पराठे काही करायचे नाही, स्वयंपाक काही करायचा नाही बाकीचा. तर चटणी संपलेली होती, तर चटणी करायची मला. चटणीमध्ये मी आता ठेचा बनवणार आहे. तर इथं मी हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजून घेतलेला आहे, तो थंड होतो आहे. आणि इकडे मी पोकळ्याची भाजी बनवलेली आहे पेशंटसाठी. नुसती अर्धी हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि पोकळा. आणि इथं 2 चपात्यांची कणिक मळून घेतलेली, फक्त 2च चपात्या करायच्या आहे. आणि माझं सर्व आवरलं गेलेलं आहे, फक्त 2च चपात्या बाकी आहे. ते 2 चपात्या करते. आणि बाजार करून आणलेला आहे मी. बाजारमध्ये पण आता काय आहे, भाजीपाला महाग झालेला आहे. तर एवढाच भाजीपाला 300-400 रुपयाचा आलेला आहे. हे बघू शकता. तर त्याच्यात काय काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, चहा घेऊन घेते मी. माझी चहा थंडी होते आणि मग बोलते. चपात्या ते बनवत आहे, चपात्या काही मी बनवत नाही आहे. आता मला आराम आहे. माझी भाजी बनवली गेलेली आहे, आम्ही वाटून घेतलेले आहे काम डायरेक्ट. तर चला, बसते मी. आणि 2च चपात्या आहे, जास्त काही नाही आहे. हेलो 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 हेलो. आता जेवण वगैरे सर्व झालं आहे. गुडिया राणी पण येऊन गेली. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद. तर चला, माझे कपडे वगैरे चेंज झालेले होते, झोपतच होती. बेडरूममध्ये पण येऊन गेलेली आहे. इकडे गुडिया राणी झोपलेली आहे, माझी माऊ. आणि मला आहे ना एकदम आठवण आली. तर माझ्या उद्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे, म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगावी. आणि यूट्यूब फॅमिली माझी फॅमिलीच मानते मी. झोपते मी, सकाळी लवकर उठावं लागेल कारण की माझी लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. म्हणून मी सकाळी उठून देवपूजा वगैरे सर्व आवरून घेणार आहे आणि मग मी तुमच्याशी बोलणार आहे. चला मग, मी झोपते आता आणि तुम्ही पण झोपा.